श्री रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 136. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळसी पोट पोचा. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळसी पोट पोचा. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरानंदी दाती. सत्संग करिता म्हणती हा उपदेशी, एरा अभ्याग्याचे ज्ञान नाही. धन नाही त्याची ठाईचा करंटा, समर्थाची ताठा करिताती. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. भेटीसी नव जाता म्हणता हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता जाला नपुंसक. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता जाला नपुंसक. निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. लोक जैसा लोक धरिता, धरवेना अभक्ता जिरेना सत्संग. लोक जैसा लोक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना सत्संग. तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्या जनुया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्या जनुया जन भक्ती करा. या अभंगाचे अर्थ आहे, पतित पावना देवराया. संत पदांचा लौकिक सदा सर्व काळ सांभाळणे शक्य होत नाही. पतित पावना देवराया. संत पदांचा लौकिक सदा सर्व काळ सांभाळणे शक्य होत नाही. एखादा मनुष्य प्रपंच करताना व हा स्वार्थी दोषी आहे आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे, तर हा आळशी आहे असे लोक म्हणतात. एखादा मनुष्य प्रपंच करताना व हा स्वार्थी दोषी आहे आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे, तर हा आळशी आहे असे लोक म्हणतात. धर्माप्रमाणे आचरण केले व तर दांभिक म्हणतात, नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात. संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात. संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात. नाही केला तर हा अभाग्य आहे. याला संत सहवास
शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात. नाही केला तर हा अभाग्य आहे. याला संत सहवास, शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात. दरिद्री माणसाला कमनशिबी म्हणतात, तर श्रीमंताला अहंकार फार आहे असे म्हणतात. बोललो तर बडबड करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ठ म्हणतात. नातेवाईकांना भेटण्यास नाही गेलो तर निष्ठुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो असे म्हणतात. नातेवाईकांना भेटण्यास नाही गेलो तर निष्ठुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो असे म्हणतात. लग्न करू पाहता मस्तीला आला म्हणतात आणि लग्न न करता राहिला की नपुंसक म्हणतात. निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढला म्हणतात. लोक हे असे दोन्हीकडून बोलतात. ज्याची ओकारी थांबवता येत नाही तसे लोकांचे बोलणेही थांबवता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल आणि आपला चॅनल ग्रो होईल. श्री राम कृष्ण हरी.